तेल टाकलंय, जिरे टाकले आणि त्यात चिरलेलं लसूण. आज आपण पातळ मेथीची भाजीसाठी ही भाजी स्वच्छ धुवून घेतली. मेथीची भाजीची एक स्ट्रिक आहे, मेथीची भाजी ना जास्त दाबून हलवायची नाही, यामुळे ना भाजी कडू लागते. आणि धुताना पण ना जास्त हात असं शिवून किंवा मग जास्त दाबून भाजी धुवायची नाही. वरच्या हाताने, हलक्या हाताने भाजी धुतली ना मग भाजी कडू लागत नाही. इथं आपण भाजी शिजत टाकली. याच्यात आता मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्यामुळे ना भाजीला पाणी उतरण आणि भाजी चांगली शिजत. मीठ टाकून घेतले, भाजी परतून घेऊ. हे शेंगदाणे घेतले, शेंगदाणे बारीक करून घेऊ. भाजी शिजलेली आहे. भाजीत हे वाटलेलं वाटून टाकून घेऊ. आता ह्या वाटणात भाजी थोड्या वेळ शिजून देऊ. भाजी शिजते तोपर्यंत आपण एखादा पेरू तोडून देऊ भाजीसोबत खायला. पेरू भरपूर आहे पण पिकलेला एक पण नाही आहे. मला काय पिकलेला पेरू सापडला नाही, सगळेच कच्चे पेरू. हे ना संत्रीचं झाड आहे. पेरू नाही भेटला तर तोंडले तोडून येऊ. हे बघा वरती किती. अरे इथं पण एक संत्रीचं झाड आहे.